नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काल श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून नवाब मलिक यांच्याबद्दलचं जे पत्र व्हायरल केलं, त्यानंतर ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी एक स्वतःसाठी म्हणून आखून घेतलेली एक सीमारेषा आहे की राजकारणामध्ये आपल्या पक्षाचं आणि खरं तर सर्वच पक्षाचं जे काही वैचारिक अधपतन सुरू आहे त्याला कुठे मर्यादा द्यायची. कालचा पहिला दिवस तसा विधिमंडळ अधिवेशनातला विरोधी पक्षांना फार काही स्कोअर करता आलेला नव्हता. म्हणजे त्यांना जर सत्ताधाऱ्यांना घेरायचंच होतं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अगदी सभागृह सुरू होताच, सुरुवातीचं कामकाज संपताच त्यांना बराच गोंधळ घालता आला असता. तसं काही झालं नाही. पुरवणी मागण्यासुद्धा सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित मांडल्या. त्या 55,000 कोटी रुपयाच्या आहेत. त्यात सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी खूप सारा निधी दिला आहे वगैरे हे दिसत असून सुद्धा कालचा पहिला दिवस तसा सत्ताधाऱ्यांसाठी चांगला गेला. परंतु नवाब मलिक हे आदल्या दिवशी 11-11:30 वाजता नागपूरमध्ये आले आणि त्यानंतर ते सभागृहामध्ये कुठे बसणार हे स्पष्ट हळूहळू होत गेलं. म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मला न्यायालयाने एक बंधन घातलेलं आहे. खरं तर न्यायालयाने त्यांना राजकीय विषयावरती बोलायला बंधन घातलेलं नाही. त्यांच्या केस संदर्भामध्ये जे काही सुरू आहे त्याच्यावरती कदाचित न्यायालयाची बंधनं असावीत. ते वैद्यकीय कारणामुळं सुरुवातीला 2 महिने त्यांना रजा मिळाली होती कोठडीतनं आणि मग आता ती एक्सटेंड होत राहील. त्यांच्या किडनीचा आजार आहे त्यांना. पण ते सुरुवातीला आले त्यावेळेला श्री अजित पवार यांच्या बिलकुल मागे ते बसणार होते. तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की ते ट्रेझरी बेंचमध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं जाऊन ते बसणार आहेत. 43 आमदार ज्यांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना दिला आहे त्याच्यात नवाब मलिक हेच आहेत हेही जवळपास स्पष्ट झालं होतं. अशा वेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणी काहीही बोललं नाही. हळूहळू विरोधी पक्षांनी आणि माध्यमांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की नवाब मलिक हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत तर मग भारतीय जनता पार्टीला तो नैतिक अधिकार आहे का. आणि म्हणूनच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी तपशीलवार आपला ह्या गोष्टीला कसा विरोध आहे हे सांगणारं पत्र ट्विट केलं. आता जी गोष्ट त्यांना खाजगीत सांगता आली असती, कारण तोपर्यंत अजित पवार गटानं नवाब मलिक हे आपल्यासोबत आलेले आहेत हे कुठेही सांगितलेलं नव्हतं. अजित पवार गटाची मंडळी या विषयावरती भाष्य करताना टाळत होती. म्हणून प्रश्न असा निर्माण झाला आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या पुढे जाऊन घेतलेली ही भूमिका आहे का. कारण 2014 नंतर देश पातळीवरती असे कितीतरी राजकीय नग आपल्याला दिसतील की ज्यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत घेतलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी 2 दिवस आधी देशाच्या पंतप्रधानांनी श्री अजित पवार यांच्याबद्दल एक आरोप केले आणि तोच पक्ष सत्तेमध्ये आला जो राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट त्याची सतत आठवण करून देत असतो. आणि म्हणून सत्ता मिळवत असताना केलेल्या तडजोडी याची सीमा सर्व पक्षीयांनी ओलांडलेली आहे. आणि अशा वेळेला एक अशी भूमिका घेऊन येणं याचे 2-3 अर्थ होतात. एक, श्री देवेंद्र फडणवीस यांची कालपर्यंतसुद्धा जी प्रतिमा होती की ते स्वच्छ प्रतिमा असलेले किमान काही नैतिक राजकारण करणारे नेते आहेत, तर त्या प्रतिमेला मधल्या ह्या सत्तेच्या तडजोडीमध्ये अनेक वेळेला तडे गेलेले आहेत. अर्थात त्यांची ती राजकीय तडजोडीची जी भूमिका आहे ती बहुधा पार्टी हायकमांडची जी गरज आहे या राज्यामध्ये, जे उत्तर प्रदेशनंतर 2ऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये लोकसभेच्या अधिकात अधिक जागा निवडून आणणं हा जो त्यांच्यासमोरचा महत्त्वाचा राजकीय भाग आहे त्याच्यासाठी केलेल्या त्या तडजोडीच्या पण त्या किती त्या एक्स्ट्रीम लेवलला गेलेल्या आहेत. आणि अशा वेळेला नवाब मलिक की ज्यांच्याविषयी श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये पहिल्यांदा पुरावे दिले, ते कसे देशद्रोही आहेत म्हणून सांगितलं, ते कोठडीमध्ये जाऊन बसतील इथपर्यंतची सगळी व्यवस्था झाली. आणि अशा वेळेला नवाब मलिक हे अजित पवार यांच्याबरोबर येणं आणि व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न बोलणं याचे त्यांच्या पुढच्याही भविष्याच्या दृष्टीनं राजकीय खूप सारे अर्थ निघाले असते. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नैतिकतेच्या पातळीवरती पुढे भूमिका घेत असताना अनेक मुद्दे विरोधी पक्ष जसे काल विचारत होते तसे ते विचारले गेले असते. इतर नेते मंडळीवरती झालेले आरोप आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरती केलेले आरोप याच्यात फरक आहे. बरं, सभागृह सुरू व्हायच्या 2 दिवस आधीच अजित पवार गटाकडनं एक खुलासा केला गेला. तो काही प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या या नैतिक भूमिकेला बळ देणारा होता. तो होता तो अनिल देशमुख यांच्या संदर्भातला. खरं तर अनिल देशमुख हे सुद्धा सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित होते. त्यांना मंत्रिपद हवं होतं, परंतु भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला आणि म्हणून ते मंत्री झाले नाहीत असा खुलासा श्री अजित पवार गटाकडनं केला. मग त्याला अनिल देशमुख यांनी काउंटर केलं. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाची अडचण अशी आहे
की त्यांना आणि त्यांच्या एकूणच राजकारणाचा पोत बघता केवळ राजकीय आरोपावरती ते कुठल्याही नेत्याच्या विरोधामध्ये कधीही कारवाई करताना दिसत नाहीत. अगदी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर सुद्धा ते जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नव्हता. त्यामुळे अजित पवार गटाला आपल्याकडं जेवढी मंडळी येत असेल तेवढी घेणं त्यांची ती राजकीय गरज आहे आणि त्यांच्या राजकारणाचा तो स्थायी भाव राहिलेला आहे. कारण अजित पवार गटामध्ये असलेले खुद्द अजित पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यामुळं त्यांच्या राजकारणामध्ये ते ज्याला कंटेम्पररी पॉलिटिक्समधलं विधिनिषेध वगैरे म्हणतो अशा काही गोष्टी करताना दिसत नाहीत. आणि अशा वेळेला या दोन नेत्यांना जर बरोबर घेतलं असतं तर मग भारतीय जनता पार्टीचं जे काही शिल्लक असलेलं उरलेलं असं जे नैतिक राजकारण, स्पेशली देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपण म्हणू शकतो की स्टील ही इज अ लीडर हू हॅज अ सम सॉर्ट ऑफ की त्यांच्या इमेजवरती तरी अजून कुठे वैयक्तिक टीका टिप्पणी झालेली नाही. त्यामुळं पक्षाच्या आणि सत्तेच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी ती घेतलेली भूमिका आहे, त्याला पक्षातनं बळ होतं का, त्याला पक्षातल्या हायकमांडचा पाठिंबा होता का वगैरे असे अनेक तर्क लढवले जातील. खरं तर याला उशीर पण झालेला आहे. अशा पद्धतीच्या भूमिका भारतीय जनता पार्टीनं मधल्या काळामध्ये काय गमावलं असेल तर त्यांची जी सैद्धांतिक वैचारिक वगैरे बैठक होती ती पूर्णपणे 2019च्या सत्ता तडजोडीनंतर ढासळली. हे मान्य करायला हवं की जो मॅन्डेट मिळालेला होता तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेलाच मिळालेला होता. श्री उद्धव ठाकरे यांनी इतर वेळेला मतदारांना अंधारात ठेवून नंतर जी भूमिका घेतली की मला मातोश्रीवरच्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं वगैरे, ती भूमिकेला तसा काही अर्थ नव्हता. कारण प्रचारामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला असं कुठेही सांगितलेलं नव्हतं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. तिथून महाराष्ट्रातल्या राजकारणाला जो एक वेगळा टर्न मिळाला की उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेची साथ पकडली, तिथं महाराष्ट्राच्या राजकारणाला जी घसरण सुरू झाली त्याच्यावरती कळस चढवला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या या राजकारणाला. त्या राजकारणामध्ये नैतिकता, विधिनिषेध वगैरे सगळं संपून गेलेलं हे वास्तव आहे. आणि अशा वेळेला नवाब मलिक हे सुद्धा ट्रेझरी बेंचवरती येत आहेत. ते उघडपणे सुरुवातीच्या टप्प्यात काही बोलत नाहीत, नंतर ते बोलते झाले असते. तर कुणीतरी ती भूमिका घेणं गरजेचं होतं असं देवेंद्र फडणवीस यांना वाटलं असावं आणि त्यांनी ती भूमिका घेतली. म्हणून पक्षाच्याही पुढे जाऊन श्री देवेंद्र फडणवीस यांनी ती भूमिका घेतली आहे असं दिसतं आहे. आता त्याचे पडसाद ऑब्व्हियसली विरोधी पक्षांना तर एक मोठं आयतं कोलीतच मिळालेलं आहे. ते लगेचच जसं सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं, रोहित पवार बोलतायत, जितेंद्र आव्हाड बोलतायत, जयंत पाटील बोलतायत की ही उपरती तुम्हाला आत्ता कशी झाली वगैरे. आणि पहाटेचा शपथविधी घेतला त्यावेळेला ती कुठं झाली होती, ती कुठे गेली होती उपरती वगैरे, त्या अशा अनेक चर्चांना आता वाव आहे. आणि तो वाव असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका घेतलेली आहे. 2 पावलं मागं गेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट. त्यातल्या सुनील तटकरे यांनी एक भूमिका घेऊन सांगितलं की आमची नवाब मलिक यांच्याबरोबर ते आमचे जुने सहकारी आहेत म्हणून चर्चा झाली, परंतु राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे सत्ताधारी बेंचकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका घेतल्यानंतर तो वाद फारसा पुढे जाणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. विरोधी पक्षाला ते कोलीत मिळाले. त्या सगळ्याहून मोठा मुद्दा असा आहे की हे जे असे प्रसंग वारंवार येणार आहेत त्याचं मुख्य कारणच असं आहे की तुम्ही राजकीय तडजोडी करत असताना त्या तडजोडीची जी एक सीमारेषा आहे ती केव्हाच ओलांडलेली आहे आणि ती ओलांडल्यानंतर असे प्रसंग वारंवार येत राहील. तेव्हा की ज्यावेळेला नवाब मलिक यांनी सतत प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन समीर वानखेडेपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यापर्यंतचे अनेक आरोप केलेले होते. आणि अशा मंडळींना सुद्धा सत्तेच्या केंद्रस्थानी यावंसं वाटणं, ते सत्ताधारी पक्षामध्ये जाणं, एका सत्ताधारी पक्षाला त्यात काहीही वावगं न वाटणं, अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्याला फार उशीर झालेला आहे आणि तरीसुद्धा ती भूमिका घेतली याचं स्वागतच करायला हवं. कारण राजकारणामध्ये जी काही नैतिक आणि अनैतिकता आहे त्याची सीमा प्रचंड धुसर झालेली आहे. आणि अशा वेळेला किमान नैतिक मुद्द्यावरती एक नेता काहीतरी भूमिका घेतो आहे, ती भूमिका त्यांच्या राजकीय पक्षाच्या 2014च्या सत्ता मिळवण्याच्या सगळ्या प्रयत्नापेक्षा ती वेगळी आहे. म्हणून या भूमिकेचं पुढेही या भूमिकेवरती अनेक चर्चा, वाद, प्रवाद होत राहणार आहेत. थांबूया आपण इथे. बऱ्याच गोष्टी आणखी बाहेर येणं बाकी आहे, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी किमान ती जाहीर भूमिका घेतलेली असल्यामुळं त्याचे अर्थ काय होतात हे आपण या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू. आजही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज
त्याच्यावरती बरीच चर्चा होईल, काही नवे नवे तपशील होतील आणि पुढे कोणी खुलासेवार पुस्तक वगैरे लिहिलं तर यामागे सुद्धा नेमकं काय होतं तेही महाराष्ट्राला कळेल. पण तुर्तास आपण म्हणू की पक्षाच्याही पुढे जाऊन श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की नवाब मलिक हे सत्ता पक्षाच्या बरोबर राहणं हे काही योग्य नाही. तेव्हा की जेव्हा अनिल देशमुख, नवाब मलिक, अजित पवार आणि तत्सम मंडळींच्या विरोधामध्ये कुठेही केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले नाही. छगन भुजबळ हे तर दीर्घकाळ जेलमध्ये होते. थांबूया आपण इथे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स करा. अत्यंत तटस्थपणे आपण मधल्या वेळेमध्ये या विषयाचं विश्लेषण करत असतो. आवश्यक आहे, कारण हल्ली तुम्ही तर या बॉक्समध्ये असता नाहीतर त्या बॉक्समध्ये असता. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागेल. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.